हाय मैत्रिणींनो. तर आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि म्हटलं आता लिक्विड खत आपण आपल्या झाडांना काय टाकणार आहे ते मी तुम्हाला दाखवते आणि तुम्ही पण टाका. खूप आत्ता हे लास्ट आहे, म्हणजे आता आपण ह्याच्यानंतर शेणखत नाही घालू शकत, कारण शेणखतामध्ये थोडी उष्णता असते. मग आपण कांद्याचं पाणी वगैरे द्यायचं आपल्या झाडांना. पण आत्ता सध्या उन्हाळा एकदम कडक आणि आता फुलं फळं यायला लागलेली आहेत झाडांना माझ्या. तर म्हटलं की थोडं थोडं शेणखत घालावं, पण मी आता लिक्विडमध्ये घालते आणि कशाप्रकारे मी करून ठेवले ते तुम्हाला दाखवते खत. तर चला माझ्या मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये हे शेणी मी 10-12 दिवस झालं भिजत टाकलेत बादलीमध्ये खत घालण्यासाठी शेणाचं. बघा, छोटी बकेट घेतले आणि एक 4-5 दिवस झालं मी शेणखत भिजायला टाकले आणि ह्या बकेटचं मी एक 5 पट पाणी घालणार आहे, कारण हे असंच नाही टाकायचं आपण आपल्या झाडांना, कारण आता फुलं फळं यायला लागलेली आहेत त्याच्यामुळे. चिक्कूच्या झाडाला बघा किती सुंदर चिक्कू लागलेले आहेत. माझ्या एक 6-7 चिक्कू लागले आहेत आणि आता पिकतील एक 10-15 दिवसात. त्याच्या अगोदर म्हटलं शेणखत टाकलं झाडाला आणि मस्त आणि फ्रेश चिक्कू खाण्यासाठी तयार होतील एक 10-12 दिवसाने. तर 6-7 चिक्कू आहेत बघ, आणि किती छोटं झाड आहे. छोट्या बकेटमध्ये मी तुम्हाला लावले, दाखवते. एकदमच छोटं बकेट आहे अगदी, ते फुलं पण यायला लागलेत बघा. तर अशा प्रकारे आता आपण ह्याला शेणखत टाकणार आहे मैत्रिणींनो. आणि हे बघा किती छोटं बकेट आहे, त्याच्यामध्ये एवढे 6-7 चिक्कू लागलेत. खूप आहे माझ्यासाठी. नंतर मोगऱ्याला पण खूप फुलं लागली आहेत मैत्रिणींनो. आत्ता मोगऱ्याला त्याला पण शेणखत टाकणार आहे आपण. आता गेल्या वर्षीचाच हा मोगरा मी आणला आहे नवीन माझ्या आयुष्यात एक मोगऱ्याचं झाड नवीन आलं आहे. पाठीमागचं मोगऱ्याला फुलं आले ते जुनं होतं खूप, पण हे बघा आता नवीन तर खूप कळ्या आलेल्या आहेत, भरल्या. म्हटलं त्याला आपण थोडं शेणखत टाकूया आणि मस्त असं त्याच्यामध्येच एक टोमॅटोचं झाड पण बघा उगवलं आहे माझ्या मोगऱ्याच्या झाडामध्ये. मी ते काढून नाही टाकलं. आळू आहे, त्याला आपण शेणखत टाकणार आहे म्हटलं. आणि हे बघ फुलं धरायला लागलेत आता टोमॅटोच्या. माझे दोन झाड आहेत, मला खूप होतात उन्हाळ्यामध्ये टोमॅटो त्याची. तर आता बघा अशा प्रकारे आता खूप असं फुलं चांगले. आता मस्त असं शेणखत टाकलं की अजून फ्रेश त्या झाडांना एक प्रकारे चांगलं खायला. पेरू बघा, आता पेरूला पण कळ्या यायला लागलेल्या आहेत. तर छोटे छोटे असं पेरूचं पण दिसतंय का, पेरू एक छोटे लागलेले आहेत. आता एक 4-5 तरी लागले आहेत छोटे छोटे. आता बघू किती टिकतात. खारुताई त्यांना, परत लिंब पण ते आता परत लिंब यायला लागले. आणि अशा प्रकारे मिरच्या लावल्यात मी थोड्याशा. आता हे माझं गेल्या वेळेचं झाड, त्याला आता फुलं पण यायला लागलेले आहेत आपल्याची, त्याला चांगले, त्याला पण थोडे टाकते. तर बघा मैत्रिणींनो, ज्यांच्याकडे शेत आहे ते खूप सुखी आहे, पण आपल्या छोट्या छोट्या कुंडीतून आपण आपलं शौक पूर्ण करायचा शेतीचा. तर कसा वाटला माझा व्हिडिओ नक्की सांगा, तुम्हाला आवडला तर. तर तुम्ही पण छोट्या छोट्या कुंडीमध्ये एन्जॉय करा नर्सरी.